नमस्कार मंडळी, मी संगीता दोहा कतारवरन। ही श्री सत्यनारायणची पूजा पाहू शकता आजची। मी प्रत्येक पौर्णिमेला पूजा करते, तशीच ह्या पौर्णिमेला पूजा केली। आणि इथे परदेशात असल्या कारणाने कळस नव्हता, कारण की एक कळस इथे कळस भरलाय कुलदेवीचा आणि दुसरा कळस तिकडे मुलीच्या घरी भरला गेलाय, म्हणून दोन्ही कळस आमचे अडकलेले। मग तिसरा सत्यनारायणच्या पूजेला कळस नव्हता, मग बिना कळसची आज पूजा मांडली आहे मी। आणि मूर्ती नव्हती चांदीची, हे म्हणे कशी बाळकृष्णांची मूर्ती पण नव्हती, पण पूजा अशीच मांडली, कारण खंड नाही पडू दिला। मी प्रत्येक पौर्णिमेला मांडते, म्हणून ह्या पौर्णिमेला अशी पूजा मांडली, पाहू शकता। हे बघा, कळस भरतो, त्या कळसाच्या ऐवजी असा कळस भरला, मातीचा होता माझ्याकडे, दिवाळीला आपण दिवाळी पूजनाला आणतो त्यातलाच। अशा पद्धतीने मी आजची पूजा केली। कशी वाटते मला कमेंट करून सांगा। आणि हे बघा, हे कुंचम सेवा करायची खूप इच्छा होती। कुंचम नाही आहे माझ्याकडे, इंडियामध्ये आहे कुंचम, घेतलेला आहे मी, पण इथे नव्हतं ना। पण इच्छा होती आज पौर्णिमेला कुंचम सेवा करायची। चांदीचा कॉईन होता, चांदीचा ग्लास होता, म्हटले हे चांदीच्या ग्लासामध्ये आज कुंचम सेवा करून घेईल पौर्णिमा। अशा पद्धतीने बघा, मी ना प्रत्येक वेळेला ठरवते ते करते, असं नाही की एकदा करायचं आणि सोडून द्यायचं, माझं असं नाही आहे मंडळी। म्हणून आज माऊली कृपेने मी खूप सुखी आहे, कारण की कुठल्याच पूजेमध्ये ना मी खंड पडू देत नाही। मी संकल्प करते ना, तो पूर्ण करत असते। बघा, माझे ठरलेलं होतं की प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा मांडायची। आज जर दुसरं कोण असतं तर म्हणलं असतं तांब्या नाही आहे, कळस नाही आहे, बाळकृष्णाची मूर्ती नाही आहे, जाऊ दे बघू पुढच्या वेळेला, पण नाही, ठरवलं होतं ना मला करायचं तर करायचं। ती भावना देवापर्यंत पोहोचते ना आपली, तीच खूप मोठी गोष्ट असते। पूजा होणं महत्त्वाचं होतं, म्हणून मी पूजा अशा पद्धतीने केली। हे बघा, सुपाऱ्या होत्या 3 सुपाऱ्या, आंब्याची पानं वगैरे नाही मिळत, जे मिळतं त्याच्यात मी अशी पूजा करते परदेशात असूनही। आणि हे मी बाउल बनवलं, तुम्हाला म्हटलं ना की बाउल बनवायचा असा काचेचा, पाडव्यालाच बनवलेला। यात चिल्लर अशी जमा करायची, हे लक्ष्मी यंत्र आहे त्याच्यावरती। प्रत्येक पौर्णिमेला याची पूजा करून घ्यायची, म्हणजे सिद्ध होऊन जातो तो, कारण की आपण एका साईडला ठेवलेलं असं दररोज पूजा होत नाही ना। मग प्रत्येक पौर्णिमेला काढून त्याची अशी पूजा करून घेत चला। व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट करून सांगा। परदेशात असूनही मी व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करते तुमच्यापर्यंत, प्लीज सपोर्ट करा मला। जय सियाराम।